रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण अमरावतीत भक्तीचा उत्साह आहे। हनुमानगढी अमरावती येथे हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राम भक्तांसाठी हनुमानगढी हे नेहमीच श्रद्धेचं केंद्र राहिलेलं आहे आणि यंदाचा उत्सव आणखीनच विशेष ठरत आहे। 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या निमित्ताने हनुमानगढी येथे सकाळी 8 वाजता प्रभू श्रीराम यांचा अभिषेक सोहळा पार पडला आणि दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म सोहळा आणि कलश स्थापना कार्यक्रम संपन्न झाला। या पवित्र सोहळ्याला आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांची उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांचा अभिषेक आणि भव्य महाआरती पार पडली। ओम भोजानि द्रव्यानि आत्मानं च प्रवक्ष्यामि पवित्र शुद्धकासनं पदे गृह्यत्वा ओम यजमानः आचम्य निवेशितो विजयते गोपाल चूडामणिम् अपवित्रो पवित्रा वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायान्तरे शुचिः ओम भोजानि द्रव्यानि आत्मानं च प्रवक्ष्यामि पवित्र शुद्धकासनं पदे गृह्यत्वा छन्दामि तस्मादश्वा अजायन्त एकेशो भयादता गातो हजनस्माज्जालयामयः यत्पुरो जन्मजारुकविदाभ्यकल्पेन उच्यते एहनाकं महिमानस्य जन्मयत्र पूर्वे साध्या सन्ति देवः ओम देवो शान्तिरन्दारिच्छगं शान्ति ब्रोधवे शान्तिरावः शान्ति समनोहरं वेलपणं प्रशस्तं चन्दनं समर्पयामि माल्यादिं सुगन्धेन मानयत्या गणपति प्रभो मया दत्तानि भोजानं पुष्पाणि पते गृह्यत्वां विगणाचे सर्वे कुर्वे प्रेम फलाचे जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मने कामना पूर्ति जय देव जय देव। कार्यक्रमाला सुनील राणा, आमदार प्रवीण तायडे, नितीन बोरेकर, पराग चिमोटे सह अनेक भाविक उपस्थित होते। या धार्मिक पर्वाचा पुढील भाग 7 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे, ज्यामध्ये रोज सकाळी 5 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता हनुमान चालीसा 11 वेळा पठण केली जाईल। तसेच 9 आणि 10 एप्रिलला अखंड रामायण पठण होईल। यांची समाप्ती होणार आहे होम हवनने। 12 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता हनुमानजी यांचा अभिषेक, 9 वाजता सुंदरकांड पठण, 12 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा आणि त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद हे संपूर्ण आयोजन हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट हनुमानगढी यांच्या वतीने करण्यात आले असून आयोजकांनी सर्व नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। हनुमानगढी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे श्रीराम भगवंताचा दुग्धाभिषेक करून जन्मोत्सव साजरा केला जातो। आज नवनीत राणाचा वाढदिवस आहे आणि दोघांनी दुग्धाभिषेक श्रीराम भगवंताचा केला आणि या ठिकाणी सगळ्या विश्वामध्ये श्रीराम भगवंताचा जन्मदिवस साजरा केला जातो। श्रीराम भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि सगळ्यांचे दुःख नष्ट होत हे प्रभू श्रीराम भगवंताच्या चरणी मागतो आणि सगळ्यांना आज श्रीराम जयंतीच्या मनापासून आज रामनवमीच्या राम भगवंताच्या जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। आता संपूर्ण आठवडा हनुमानगढीमध्ये श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्याचा सुवर्ण योग आहे। सांस्कृतिक धार्मिक मूल्यांना जपणारा हा उपक्रम समाजात आध्यात्मिकतेचा जागर घडवतोय।